दारावरती फ्रेश अशी ताजी कोथिंबीर घेतलेली आहे. तर मला कोथिंबीर वडी बनवता येईल. हे रेसिपी तुमच्यासाठी. चला बनवूया कोथिंबीर वडी. इथं मी बनवत आहे कोथिंबीर वडी. तर त्यासाठी मी एक कोथिंबीरची गड्डी घेतलेली आहे. तर ही मी स्वच्छ धुवून घेते. तर इथं मी कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर आता हे कट करून घेते. तर एकदम बारीक अशी आपल्याला कोथिंबीर चिरून घ्यायची आहे. खूप छान लागते. एकदा ट्राय करून बघा कोथिंबीर वडी. प्रत्येक जणाला येत असते, पण प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते. करण्याची पद्धत बदलली की चव ही बदलतेच. तर अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. तर माझी पूर्ण कोथिंबीर चिरून झालेली आहे. तर स्मार्ट बेसन पीठ घेतलेलं आहे. तर मी 1 वाटी बेसन पीठ घेते. तर इथं मी 2 वाटी बेसन पीठ घेत आहे. तर बेसन पीठ चाळून घ्यायचं आहे. तर ह्या वाटीने मी 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. तर आता बेसन पीठ मी चाळून घेते. तर इथं मी कोथिंबीर वडीसाठी अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, ओवा, जिरे, लसूण, हिरवी मिरची आणि तीळ घेतलेले आहेत. मीठ, पाणी लागेल आपल्याला 1 ग्लास, बेसन पीठ आणि कोथिंबीर बारीक चिरलेली. तर अगोदर सुरुवातीला वाटून घेऊ. हिरवी मिरची, जिरे, ओवा आणि लसूण. तर हिरवी मिरचीचं वाटण, हळद आणि लाल तिखट, तीळ, मीठ. तिखट मीठ तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. चिरलेली कोथिंबीर पिठामध्ये मिक्स करून घेऊ. पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला कोथिंबीर पिठामध्ये. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. पाणी घालून आपल्याला घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतलेलं आहे. बघा एक कढई घेतलेली आहे. ते थोडंसं लिंबू टाकलेलं आहे आणि 2 ग्लास पाणी. तर मी ह्याच्यावरती चाळणी ठेवणार आहे. चाळणी पाण्यात नाही बुडली पाहिजे. त्याच्या अंदाजे तुम्ही पाणी टाकू शकता. तर ही चाळणी ह्याला मी स्वतः तेल लावून घेते. तर बघा इथे मी चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे. तर मळलेले आपण पीठ चाळणीमध्ये ठेवू. तर बघा अशा पद्धतीने मी चाळणीमध्ये पीठ काढून घेतलेलं आहे. तर आता मी हे वाफ देऊन घेते 10 मिनिटासाठी. तर बघा अशा पद्धतीने मी ठेवलेलं आहे. तर आता हे आपण झाकून घेऊ. 10 मिनिटासाठी ठेवू. एकदम लहान गॅसवर ठेवायचं आहे. तर तयार झालेली आहे आपली कोथिंबीर वडी. तयार म्हणजे वाफ देऊन झालेली आहे. त्यात आपण तळून घेऊ कट करून. कढईमध्ये लिंबाची फोड टाकल्यामुळे कढई अजिबात काळी झालेली नाही. तुम्ही पण टाकून घ्या. तर आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहे. तर मी अशा प्रकारे वड्या पाडलेल्या आहेत. तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे. तर आता मी तळून घेते.
तर बघा अशा प्रकारे तळून घेत आहे. तर बघा अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत. तर नक्की रेसिपी ट्राय करा. तर बघते सगळे अशा प्रकारे तळून घेते मी. तर बघा इतकी छान झाली ना कोथिंबीर वडी. पहिला स्टेप तर संपलेला आहे. तर दुसरा तळते. वडीचा लेअर जर जाड झाला तर वडी वाफलायला उशीर लागतो. लेअर जर पातळ असेल तर लवकर वाफून येतो. माझे पण थोडंसं जाड झालं तर त्याच्यामुळे जरा वेळ लागला. बरोबर 20 मिनटं लागली मला. तर बघा ट्राय करून. तर अशा प्रकारे माझ्या वड्या तळून झालेल्या आहेत. नक्की रेसिपी ट्राय करा.